प्रपंचाला धन लागतं, पण सगळ्यांनी आत्म्याला प्रश्न विचारा प्रत्येकाचा की आपल्याला लागतं तेवढंच आपण कमावतो का हो? आणि आपण कमावतो त्यातला किती भाग परमार्थासाठी देतो? एका हिंदी कवीने खूप छान लिहून ठेवलंय, बचपन में भगवान का भजन करते नहीं, बचपन में भगवान का भजन करते नहीं, यौवन में भगवान का भजन कर पाते नाही. आपल्याला खूप कामं असतात तरुणपणात, असं आपण आव आणतो. खरं तर उभ्या जन्मापैकी म्हणजे माझं जर वय 50 असेल तर त्यात ते 25 वर्ष मी झोपेतच काढते. 12 तास आपण फक्त स्वतःसाठी देतो आणि आराम केला पाहिजे, स्वतःच्या शरीराची काळजी घेतो, याच्यातच आपले 12 तास जातात. आणि 12 तास चरितार्थासाठी एवढं लागतं का आपल्याला खायला? पण यौवन में भगवान का भजन करते नहीं और बुढ़ापे में भगवान का भजन कर पाते नहीं. आज काही गुडघेत नाही, मी वाचली असती हो पोथी, पण काय झालं बसताच नाहीये म्हणून नाही आली पाहणं. या तीनही प्रवृत्तीतून आपण जातोय, नवे नवे आपण बघतोय की आपण लहानपण घालवलंय, आपण तरुणपण घालवलंय, पण म्हातारपणातही काही ना काहीतरी कारण देतोय. मग आपण वरती जाणार तेव्हा उत्तर देणार तर काय देणार? म्हणून संत मंडळींनी अतिशय उत्कृष्ट आपल्याला मार्ग दाखवलाय की आपण भगवंताची उपासना निष्कामतेने करा. काम्य उपासना काय सांगते? हे दे ते दे, ह्याच्यासाठी हे हवंय, त्याच्यासाठी ते हवंय. अहो